राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर 72 तासात 2 गुन्हे दाखल झाले। त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला। त्यावेळी जयंत पाटलांनी आव्हाडांचं मन बळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। दरम्यान आव्हाडांचा सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका जयंत पाटलांनी राज्य सरकारवर केली। तसंच लवकरच शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। असं चुकीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्रण दाखवलं असेल तर त्याला विरोध केला तर मराठी माणसाचं काय चुकलं याच्यात? महाराष्ट्रातला कोणताही माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आम्हाला माहीत असणाऱ्या इतिहासात काही छेडछाड कोण करत असेल तर तो महाराष्ट्रातला सगळा युवक हा जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या मागे आज आहे। कुणीही सहन महाराष्ट्रात करणार नाही आणि त्याचा एक राग मनात धरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला। एका महिलेला बाजूला ढकलत असताना त्यातही गर्दीत कशाला साईडला या असं सांगितणं हा प्रकार विनयभंगात बसतो असं मला वाटत नाही। विनयभंगाच्या व्याख्येमध्ये 354च्या अशा जर गोष्टी आपण बसवून जाणीवपूर्वक अशा गोष्टी एखाद्याला अडचणीत आणण्यासाठी करत असू तर हा कायद्याचा चुकीचा वापर आहे। जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे। मी आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेब यांच्याशी बोललेलो आहे। जितेंद्र आव्हाड यांनी माझ्याकडं विधानसभेच्या अध्यक्षांच्या नावाने राजीनामा दिलेला आहे। मी त्यांची समजूत घालण्यासाठीच आपल्याला बराच वेळ इथं थांबावं लागलं, पण मी त्यांची समजूत घालण्यासाठीच पलीकडे बसलेलो होतो। या बाबतीत त्यांनी राजीनामा देऊ नये अशी माझी भूमिका आहे। मी माननीय पवारसाहेबांच्या कानावर घातलेली आहे। ते राजीनामा घेऊन तिकडे निघालेले, मी राजीनामा घेऊन त्यांना त्या बाबतीत पवारसाहेबांच्याशी चर्चा करून आम्ही याच्यावर निर्णय घेऊ अशी विनंती केलेली आहे।